म्हणजे याच्यात काय जातीपातीचा काही संबंध नाही, याच्यात काही ओबीसीचा संबंध नाही. पापं करायचे गोरगरीब शेतकऱ्यांचे, येणारे विमा खायचा, कुठं अनेक अनेक गोष्टी खायच्या आणि गोरगरिबाला मिळू द्यायचं नाही. परत गोरगरिबाचा कैवार हे असं बीड जिल्ह्यात येऊन दाखवायचं. मात्र बरेच जनतेचे डोळे उघडतील आणि हीच जनता एक दिवस माफ नाही करणार आता बीडचीच. पैसे मागितले होते का? कुणाचं नाव घेतलं होतं शेतकऱ्यांनी? हार्वेस्टरच्या भ्रष्टाचारात शेतकऱ्यांनी तुम्हाला काय कहाणी सांगितली होती? धनंजय मुंडे म्हणले होते ते. धनंजय मुंडे आणि आणखीन एक कोणतरी नाव सांगितलं होतं त्यांनी. नाही नाही ते दुसरं काहीतरी होतं. हो जमा करायला वाटतं ते नुसता माल फक्त. धनंजय मुंडेचं नाव घेतलं होतं त्या लोकांनी. काय होतं ते, काय नेमकं? शेतकऱ्यांचं हार्वेस्टरचे अनुदान होतं काहीतरी, आता मला आठवण नाही ते. तर त्यावेळेस काहीतरी करोडो रुपयाचा विषय येतो, 13 का 14 करोड असा विषय. वाटल्यास मी त्याची माहिती घेईन पुन्हा तुम्हाला सांगेल. अनुदान तर दिलंच नाही पण पैसेसुद्धा दिले नाही. म्हणजे इतकं दलिंदर वृत्तीचं निघालं ते की गोरगरिबांचे हार्वेस्टरचे असतील, गोरगरीब जनतेचे जमिनी असतील, प्लॉट असतील, हे हडपायच्या. काय नाही राव, हे सगळे लोकच सारखेच येते. आता असेच म्हणायची वेळ आली, हे सगळे लोक सारखे आहेत. यांना फक्त त्यांच्यावरतीच प्रेम आहे, बाकीच्या जनतेवरती यांना प्रेमच नाही. त्यांच्याच लोकांवरती यांना प्रेम आहे फक्त, बस. याच्या पलीकडं काही नाही. हे सिद्ध व्हायला लागलं आता. यांना फक्त यांच्याच लोकांवरती प्रेम आहे, बाकी कोणावर प्रेम नाही. आता त्या अंजली दमानी यांनी जे काही घोटाळे सांगितले त्यातले 5 घोटाळे त्यांनी सांगितले. त्या 5 घोटाळ्याचे म्हणून 275 कोटीचा घोटाळा होता. तर टेंडर निघण्याच्या आधीच पैसे देऊन टाकले होते कच्चा माल खरेदी करण्यासाठी, असा सुद्धा त्यात प्रकार झाल्याचं अंजली दमानी यांनी सांगितले. काय वाटतं तुम्हाला हे घोटाळा? शॉकिंग आहे असं असं तर शॉकिंग विषय. गोरगरिबांच्या शेतकऱ्यांचे रात्रंदिवस कष्ट करतात त्यांचं तरी रक्त नका पिऊ रे. तुमच्या नेत्यानं गोरगरीब लोकांची दलिंद्री पार करायसाठी कळत असलं त्या धनंजय मुंड्याला तर बघ जरा. गोरगरीब लोकांची दलिंद्री पार करायसाठी जीवाचं रान करून तो समाज वर आणला आणि तो पुरा मातीत मिसळीला. इतकं पैशासाठी आणि दुसऱ्या जातीवर जळतो, जातीवाद करतो, यासाठी पुरतं संपून घेतलं आणि संपवलं. राहिली थोडीफार उरली सुरली तेवढी तरी ठेव. तरी पण सरकार असल्या लोकांना सांभाळतंय म्हणल्याच्या नंतर राज्यात जनतेलाच रस्त्यावर यावं लागणार आहे, त्याशिवाय सरकार ठेपायला नाही. हे सगळे पैसे होते ते डायरेक्ट बँक अकाउंटला ट्रान्सफर करण्याची व्यवस्था होती सुरुवातीला. मात्र ती बदलून त्यांचं टेंडर काढण्याचा निर्णय धनंजय मुंडेंच्या अध्यक्षतेखाली झाला होता. म्हणजे हे जर डायरेक्ट अकाउंटला गेले असते तर या सगळ्या पैसा म्हणजे ह्या 275-300 कोटीचा सगळा लाभ जो आहे तो शेतकऱ्यांना झाला असता. मग त्याच्याकडे वळविल्यामुळे ते त्याला खाता आले. याने बहुतेक मग आता विम्यात खाल्ले असतील. आणखीन काय माहिती आहे तिकडून, आता अधिकृत आली नाही आणखीन. परळी तालुक्यातून जे शेततळे होते, जे रोजगार हमीचे काही कामं होते, हे झालेलेच नाही. जुनून असेच उचलले गेले. शेततळे, काही घरकुलं, विहिरी, हे सुद्धा प्रकरण त्याच्यात बरेचसे. पण आता अधिकृत माहिती आल्याच्या नंतर आता हे होणारच आहे. आता होणार आहे. पाप झाकणार नाहीये आणि कोणताही माणूस त्याला जवळ करणार नाही पुढे. आता त्यांच्या जातीतला सुद्धा नाही करणार. भगवानगडाने दिलेला पाठिंबा काढून घ्यावा असे दमानी म्हणाले. आणि काढ नाही तर ठुई. ते काय करायचं आम्हाला? काढ नाही तर ठुई. का करायचं तर कर. जे दिसायचं ते राज्यासमोर चित्र दिसलेलं आहे, जे बोलायचं ते तुम्ही आता बोलून गेलेले आहेत. त्यामुळे आता किती सारवा करून उपयोग नाहीये. तुम्हाला जे सिद्ध करायचं होतं ते केलं. तुमचा चुकीचा जरी असला तरी तो बरोबर आहे हे तुम्ही सिद्ध केलेलं आहे. आरोपीचं समर्थन करून आरोपीला पाठिंबा देऊन हे सिद्ध झाले. त्यामुळे आता त्यावर बोलायची इच्छा नाही आमची, नाही महाराष्ट्राची पण नाही. यातून सिद्ध झालं तुमचं लेकरू किती घाण असलं, किती खुनं छेडछाडी बलात्कार करीत असलं तरी ते तुमच्यासाठी चांगलं आहे. पण दुसऱ्याचं लेकरू मेलं याचं दुःख नाही, तुम्हाला आनंद आहे, हे तुम्ही सिद्ध करून दिलेलं आहे. त्यामुळे पाठिंबा दे नाही तर नको देऊ. तुम्ही किती भक्का मारली तर दुसरी बाजू लय पक्की आहे भाऊ. ते दिवस गेले. दुसरी बाजू लय पक्की आहे. फक्त नको वाटतंय.